सरकारने जाहीर केले की RTA मुलांना गणवेश, वह्या, पुस्तकं, शैक्षणिक साहित्य हे मोफत देणार आहे। आणि जेव्हा ही गोष्ट मी काही शाळा चालकांशी जेव्हा बोललो तर एक लक्षात येतं त्यांचं असं म्हणणं की आम्हाला सरकारकडून निधी येत नाही। शिक्षण मंत्री माननीय दादा भुसे यांनी जाहीर केलं की आम्ही टप्प्याटप्प्याने देणार आहोत। आता आमचं असं म्हणणं आहे की शाळेने सगळ्या पालकांना वह्या पुस्तकं घ्यायलाच लावलेली आहेत। आता मग त्यांनी जर वह्या पुस्तकं जर घेतली आणि सरकारने जर त्यांना निधी दिला तर ते पालकांना तो निधी देणार आहेत का? दुसरी गोष्ट अशी आहे की प्रत्येक शाळा की विशिष्ट दुकानातूनच वह्या पुस्तकं गणवेश घेतला पाहिजे। हे कुठपर्यंत चालणार आहे? वर्षानुवर्ष जर असं जर चालत असेल तर याला कोणी वाचा फोडायला पाहिजे की नको? की एका शाळेमध्ये मी गेलो त्या शाळेला विचारलं का तुमच्याकडून ड्रेस घेणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना तुम्ही किती दुकानाची ऑप्शन दिलेली आहे? तर ते बोलले एकच आहे। बोललो एकच का? जर मार्केटमध्ये एखादा ड्रेस एक 400-500 रुपयात मिळतो आणि तुमचा ड्रेस 1000-2000 जर घ्यायचा असेल ते पालकाचं नुकसान नाही का? गरीब पालकांना कसं परवडेल हे? शिवाय पुस्तकं जी दिली जातात त्यांना वाटतं मुलं खूप चांगली शिकली पाहिजे, ही आनंदाची गोष्ट आहे। परंतु ती ज्या पुस्तकं आमच्या माहितीप्रमाणे काही पुस्तकांची मूळ प्राइस झाकली जाते, त्याच्यावर वेगळी प्राइसची चिठ्ठी लावली जाते आणि हे किती भयानक आहे। आणि एखादं पुस्तक जर एका इयत्तेच्या मुलांचं पुस्तक जर आपण 5-5, 6-6, 7-7, 8-8 हजाराला जर पुस्तकं म्हणजे त्या पालकावर किती बोजा पडतो याचा, म्हणजे सरकारने याचा विचार करायला पाहिजे। आणि माझं तर खरं तर आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया म्हणजे आमची अशी एक धारणा आहे, पहिल्यापासूनची धारणा आहे जेव्हा रिपब्लिकन पक्षाची स्थापना झाली की शिक्षण आणि आरोग्य सतत मोफत मिळायला पाहिजे। परंतु सरकारकडून असं काही घडताना दिसत नाही। आम्ही सतत मागणी करतो यासाठी शिक्षणाच्या संदर्भात आणि आरोग्याच्या संदर्भात अनेकदा मी आंदोलन सुद्धा केली। धारणेनुसार जर नेपाळ सारखं एखादं राष्ट्र तिथलं सर्व शिक्षण मोफत करतंय, तिथे टाटा असो, बिर्ला असो, अंबानी असो, अदानी असो किंवा एखाद्या झोपडपट्टीत राहणारा मुलगा असो, यांना एकाच बेंचवर सारखं शिक्षण मिळायला पाहिजे। परंतु आपल्या देशात दुर्दैवानं अनेक राजकारणीच त्यांच्या शाळा, कॉलेज, मेडिकल कॉलेज आहेत, तर त्याच्यामुळे शक्य होत नाही। केरळ सारखं राज्य, भारतातला विषय, केरळ सारखं राज्य जर ही भारतीय संविधानानुसार सर्व मुलांना जर मोफत शिक्षण देऊ शकतं तर महाराष्ट्रात हे का होऊ शकत नाही? महाराष्ट्रात पण असं झालं पाहिजे। शिवाय मुख्यमंत्र्याला आमची एक विनंती आहे की 2900 कोटी रुपये शाळांची थकबाकी सरकारकडे बाकी आहे शाळांची। तर माझं असं मत आहे तुम्ही 35,000 कोटी कुंभमेळ्यावर खर्च करणार आहात, माझं म्हणणं 70,000 कोटी खर्च करा, परंतु त्यातला काही थोडाफार निधी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना द्यायला काय हरकत आहे? फक्त 2-3 कोटीचा प्रश्न आहे, त्या विद्यार्थ्यांना द्या ना। तो पैसा तुम्ही पाण्यात घालवणार आहात, वाया घालवणार आहात, तुम्ही घालवा, आमचं काही म्हणणं नाही। कारण तुमच्या ज्या मानसिकता आहेत ती मानसिकता थोडी गोरगरिबांच्या बाजूने सुद्धा उभी राहावी अशी आमची इच्छा आहे। दुसरं, या महाराष्ट्रामध्ये पूर्वी शाळेमध्ये खाकी पॅन्ट आणि सफेद शर्ट असायचा आणि सगळ्या शाळांना एकच ड्रेस होता आणि त्याच्यानंतर स्टिकर असायचे आपापल्या शाळांचे छातीवर लावलेले का हा या शाळेतला आहे, तो त्या शाळेतला आहे, ओळखायला यायचं। महाराष्ट्र सरकारने जर सर्व शाळांचे ड्रेस कॅन्सल करून हा एकच ड्रेस जर ठेवला आणि प्रत्येक शाळेने आपापले स्टिकर शाळेने द्यावेत, लावतील मुलं, आणि म्हणजे तुमचा शाळेला जो ताप होतोय ना का तो पण कमी होईल, का तुम्हाला दुकानं शोधायची पाळी येणार नाही आणि पालकांना ते ड्रेस
200, 400, 500 रुपयात मिळू शकतात. आज आम्ही जे आंदोलन करत आहोत ते जे गरीब विद्यार्थी आहेत म्हणजे आरटीआयचे, त्यांना आरटीआय कडून ज्या सवलती मिळत आहेत त्या मिळाल्या पाहिजेत. यासाठी खरं म्हणजे आजचं पहिलं पाऊल आहे. आम्ही आमच्या माध्यमातून बदलापूरमध्ये काही शाळांना देखील भेटी दिल्यात आणि शिक्षण अधिकारी जे अंबरनाथला त्यांच्याशी पण आमचं बोलणं झालं. म्हणजे आम्ही आमचे प्रयत्न चालू ठेवलेले आहेत आणि म्हणजे हा जे पहिलं पाऊल आम्ही उचललंय त्याला म्हणजे पुढे कसा जोर मिळेल, कारण की सुरुवात आहे, सुरुवात केलेली आहे. कुठल्याही याला वाचा फोडल्याशिवाय जमत नाही. ज्यावेळेस मूल रडतं त्यावेळेस आईला कळतं की त्याला दूध दिलं पाहिजे. परंतु इथं परिस्थिती बदलापूरमध्ये अशी आहे, मला असं वाटतंय की ह्या ज्या प्रायव्हेट शाळा आहेत तिथला जो खर्च आहे तो इथल्या पालकांना परवडत नाहीये. त्यामुळे परवडत नसल्यामुळे काही मुलं शाळा सोडून देतात. इथं 10वी झालं की 11वीला झालं त्यांच्याकडे म्हणजे ऍडमिशन घ्यायला देखील पैसे नसतात. अशी परिस्थिती मी स्वतः डोळ्यांनी पाहिलेली आहे. कारण की मी या ठिकाणी राहतोय आणि पालकांशी माझे चांगले संबंध आहेत. फक्त एवढंच आम्हाला कुठला मोठा अधिकार नाहीये, त्यामुळे बोलणं कठीण होतं. आज बदलापूरचं जर पाहायचं झालं तर बदलापूरला 2 आमदार लाभलेले आहेत. 2 आमदार आहेत आणि त्यांनी मुळात हे असे प्रश्न हाती घेतले पाहिजेत. आधी जे म्हणजे म्हात्रे साहेब शिक्षण खात्यावर म्हणजे ते आमदार होतो आणि त्यांनी जर हा बदलापूरचा म्हणजे इथला जो प्रश्न आहे शाळेचा तो जर उचलून धरला तर मला वाटतं चांगलं काम होईल. आणि ते तसे म्हणजे विचारवंत आहेत, काम करणारे आहेत. कुठलाही प्रश्न असेल तर ते म्हात्रेबंधू उचलत असतात. तुम्ही त्यांना निवेदन देणार आहात का या संदर्भात? मी माझं अगोदरच ठरलेलं होतं की ज्यावेळेस आम्ही काही ठिकाणी निवेदन पोहोचवली त्यात आमचं ठरलं की आपण शिक्षण म्हणजे म्हात्रे साहेबांना देखील हे निवेदन देणार आहोत आणि ते नक्कीच या कामामध्ये हात घालतील. आणि अजूनही बदलापूरमध्ये म्हणजे समाजाला किंवा मागासवर्गीय असो ओबीसी असो यांना कसं प्रोत्साहन मिळेल, त्यांची मुलं कशी शिकतील यासाठी ते नक्कीच प्रयत्न करतील. आणि या बदलापूर वासियांचा विकास होईल. कारण की या ठिकाणी जो बदलापूरमध्ये माणूस आलेला आहे तो आपला म्हणजे या ठिकाणी जे ऋण घेतलेले आहेत त्यांनी त्याचं कर्ज फेडता त्याच्या नाकीन मुलांच्या शिक्षणाचं आणि ज्या शाळा आहेत त्या मनमानी फी त्यांची द्यावी लागते. जर फी दिली नाही तर त्या मुलाला बाहेर बसवलं जातं, घरी पाठवलं जातं. म्हणजे अशा बऱ्याचशाच घटना घडल्यात. 10वीची फी भरता नाही आली तर आता ते शाळेचं नाव घेत नाही. आणि जर असं होत असेल तर हा एक अन्यायच आहे. तर इथले स्थानिक आहेत, समजा आता नगराध्यक्ष असतील, आम्ही नगराध्यक्षांना देखील लेटर दिलेलं आहे, शिवला दिलेलं आहे, आपण लक्ष टाका. आणि त्याच पद्धतीनं आम्ही म्हात्रे जे दुसरे आमदार आहेत ज्ञानेश्वर म्हात्रे यांना देखील आम्ही निवेदन देणार आहोत, त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. मी म्हटलं होतं साहेबांना की आपण त्यांना निवेदन देऊ, पण साहेब म्हटलं आपण त्यांच्याशी स्वतः जाऊन चर्चा करू, आधी नंतर आपण त्यांना निवेदन देऊ. म्हणजे आपल्याला समोरासमोर चर्चा करता येते. आणि पुढे हा जो लढा आहे आम्ही नक्कीच पुढे नेण्याचं काम करू. कारण की आज जो पालक दबलेला आहे, पालकांना भीती वाटते जर आम्ही पुढे आलो तर आमच्या मुलावर कारवाई केली जाईल अशी मनात भीती आहे. पण तशी भीती पालकांनी बाळगू नये. कारण की जे सार्वजनिक आंदोलन असतं ते सगळ्यांसाठी असतं आणि तिथे म्हणजे कुठलाही बाईचा लाभ असेल तो त्या मुलांवर कारवाई करू शकत नाही. त्याला काही पर्याय आहेत आणि आपण त्यासाठी लढा देऊ. यासाठी तर बाबासाहेबांनी आरपीआर पक्ष काढलेला, शक्य किती असोत, परंतु काम करणारे लोक वेगळे असतात. आम्ही काम करू आणि आम्हाला काम करण्यामध्ये काही गैर वाटत नाही. लोकांच्या भल्यासाठी काम करत राहू, एवढंच मी या ठिकाणी